ओके. भारतीय जनता पार्टी बुदरगड तालुक्यामध्ये आज गारगोटी येथे भाजपा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होत आहे आणि हे उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करते. आज या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असणारे, ज्यांच्या मार्गदर्शनामुळं, ज्यांच्या कल्पनेतून भाजपचं कार्यालय व्हावं आणि लोकांना तिथे संपर्क साधता यावा अशी ज्यांची कल्पना होती, असे माननीय देवराजदादा बारदसकर, भाजपा वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीणसिंहजी सावंत, शेंगावच्या लोकनियुक्त सरपंच सविताताई बारदसकर, भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष नामदेवराव चौगुले, माझ्यासोबत आलेल्या महिला मोर्चाच्या पूर्वच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई पाटील, खानापूरचे माजी सरपंच विद्याताई सावंत, जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस पार्थ सावंत, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीरावजी देसाई, युवा शक्ती बुदरगडचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते के.पी. अण्णा देसाई, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि माझ्या समोर इथे मोठ्या संख्येने आणि हौसेने उपस्थित असलेले सर्व माझे भगिनी, माता भगिनी, सर्व माझे ज्येष्ठ बांधव आणि सर्व माझे युवा मित्र, सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मला कल्पना आहे आता आपली धारेची वेळ झालेली आहे आणि एका दूध संघाची संचालिका असताना तुम्हाला इथे जास्त वेळ थांबवून ठेवणं हे माझ्याकडून खूप चुकीचं होईल. त्यामुळं खूप आवर्त घेईन मी बोलणं. एवढ्या लांब कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी यायचं निमंत्रण मी एवढ्यासाठी फक्त स्वीकारलं कारण मला देवराजदादांचं काम माहिती आहे. जेव्हापासून मी राजकारणात नव्हते, मला वाटते आमची पहिली भेट तेव्हा झाली होती जेव्हा तुम्ही इथे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं. जेव्हा मी राजकारणात नव्हते, राजकारणात येऊन आता मला 10 वर्ष झाले, त्यामुळे 10 वर्षापूर्वी मी यांचं काम बघितलेलं आहे आणि तेव्हापासून मी सतत बघितलेलं आहे की कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता, कसल्याही प्रकारची मागणी न करता जो व्यक्ती इतके वर्ष अविरतपणे लोकांच्यासाठी काम करतो, आज त्यांनी फक्त एक मागणी घातली की माझ्या कार्यालयाचं उद्घाटनाला या, तर त्याला मी नाकारू शकले नाही. आणि मला असं वाटते अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं हेच आम्हाला भारतीय जनता पार्टीने शिकवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी ही फक्त पार्टी नाही आहे, हे कुटुंब आहे. इथे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष नाही आहे, इथे कोणी खासदार आमदार नाही आहे. ते तर तुमच्या प्रेमापोटी तुम्ही निवडून दिलेत म्हणून आम्हाला पदं लागलेली आहेत. नाहीतर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळी लोक जी आहेत ती फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून आहेत. कधीतरी तुम्ही आमची अधिवेशनं बघा, आमदार सुद्धा त्याच रांगेत बसतो, खासदार पण त्याच रांगेत बसतो आणि कार्यकर्ता सुद्धा त्याच रांगेत बसलेला असतो. ही भाजपाची संस्कृती आहे आणि अशी संस्कृती असणारा हा पक्ष ज्याचं ध्येयच आहे की शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यंत आपण काम करत राहायचं, अंत्योदयापर्यंत काम करत राहणं, हे भाजपाचं काम आहे, हे भाजपाचा विचार आहे आणि हा विचार घेऊनच भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो. बारदसकर दादांचं मी अजून एका गोष्टीसाठी अभिनंदन करते की जेव्हा पक्षामध्ये काम करत असतो एखाद्या, किंवा आम्ही जेव्हा राजकारणात काम करत असतो, समाजसेवेत जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा बऱ्याच वेळा असं बघण्यात येतं की पहिला तुम्ही आम्हाला काहीतरी फंड अवेलेबल करून द्या, मग आम्ही करतो काम. पण इथं त्यांचं आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करते की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. पार्टीकडनं कुठल्याही फंडाची अपेक्षा न ठेवता, ना कुठल्या नेत्याकडे फंड मागायला कधी हे लोक आले, स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी ही जागा घेतली, ती पण अगदी मोक्याच्या जागी. ही जागा तुम्ही घेतली कारण उद्देश एकच की लोकांची फरफट होऊ नये. जर तुमचा बाजार इथं भरतोय, जर सगळ्या गोष्टी इथे होत आहेत, सगळे ऑफिसेस इथे आहेत, जर बस स्थानकावरून सुद्धा लोक इथेच पहिला भेट देतात, तर लोकांची 10 ठिकाणी फरफट न होता एकाच ठिकाणी येऊन लोकांची कामं एकाच वेळेस व्हावी
एवढाच उद्देश घेऊन हे कार्यालय स्थापन केलं. जरी देवराजदादा म्हणत असतील छोटं कार्यालय, पण आवर्जून सांगते की जेव्हा एक बी असतं ना झाडाचं, ते छोटंच असतं, त्याला माहिती नसतं उद्या भविष्यात आपल्याला अनेक फळं लागणार आहेत आणि किती फळं लागणार आहेत याचा विचार ते बी करू शकत नाही. त्यामुळे एका फळामध्ये किती बिया असतात हे सांगू शकतो, पण एका बी मधून उद्या किती फळं निर्माण होणार आहेत हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं जागा छोटी असेल तरी मला विश्वास आहे की तुमच्या कामामुळं अनेक लोकांचे कामं होणार आहेत, अनेक लोकांची फरफट थांबणार आहे. आणि खरं सांगते, हाच उद्देश जेव्हा मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा माझा उद्देश हाच होता की जो कोणी मला जिल्हा परिषदेला भेटायला येईल तो दुसऱ्यांदा येता कामा नये, त्याचं काम तिथेच झालं पाहिजे. आणि हाच विचार घेऊन मी सुद्धा 3 वर्ष काम केलं आणि हाच विचार देवराजदादांनी पुढे ठेवला. याचं मला कौतुक वाटतं. मला तालुकाध्यक्षांचं सुद्धा कौतुक वाटतं की त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन या सगळ्यामध्ये तितक्याच हिरिरीने भाग घेतला. सर्वच कार्यकर्त्यांनी केवळ एक आणि एकच दूरदृष्टी ठेवून की लोकांची कामं झाली पाहिजेत. तुमची कुठलीही तक्रार असेल, कारण आम्ही जेव्हा मतदान मागायला येतो म्हणजे ग्रामपंचायतीपासून आम्ही खासदारकीपर्यंत जेव्हा प्रचाराला येतो तेव्हा आमचा उद्देश हाच असतो की प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोचू शकत नाही, पण प्रत्येक माणूस हा इथपर्यंत पोचू शकेल. गावातला, तालुक्याच्या ठिकाणी सगळेच येत असतात, त्यामुळे तालुक्याचा प्रत्येक माणूस आमच्यापर्यंत पोचेल आणि आम्ही जेणेकरून त्यांचं काम करू अशा पद्धतीनं संपर्क कुठेतरी होणं गरजेचं आहे. कारण कार्यकर्त्यांचं काम करणार, लोक त्यांची कामं घेऊन येणार. कुठेतरी हा संपर्क जुळून आला पाहिजे, कुठेतरी एक अशी जागा मिळाली पाहिजे जिथे लोक येतील, बोलतील, त्यांच्या व्यथा मांडतील, त्यांची काही कामं रखडली असतील तर ती मांडतील, त्यांची कागदपत्रांची कुठली पूर्तता करायची राहिली असेल किंवा अचानक आपण तहसीलदार ऑफिसला गेलो, कलेक्टर ऑफिसला गेलो, आपल्याला कळतं की आपली ही कागदपत्र राहिलेली आहेत, आधार कार्ड काढायचं आहे तुम्हाला. बरेच वेळा लोकांना माहिती नसतं कुठली कागदपत्र लागतात. जे काही असेल त्याचं सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी एक कुठली तरी अशी जागा पाहिजे ज्याच्याकडे आपण जाऊ शकू आणि त्याच्यासाठी हे संपर्क कार्यालय असणं हे खूप गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की हे ठिकठिकाणी संपर्क कार्यालय भाजप प्रतिनिधी काढत आहेत जेणेकरून लोकांचा संपर्क त्या त्या गावामध्ये हो, दुसरीकडे जाण्याची गरज नाही पाडू. या गावातल्या लोकांचं काम मी या संपर्क कार्यालयात होईल, दुसऱ्या गावामध्ये दुसरं संपर्क कार्यालय असेल, असं प्रत्येक ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी तर असेल, पण प्रत्येक गावागावात एक छोटीशी शाखा ही काढायची, हे सर्व स्वप्न आम्ही कार्यकर्ते बघत आहोत. आज तुम्ही या कार्यक्रमाला इतका चांगला प्रतिसाद दिलात, तुम्ही सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. दादा, तुमचं कार्यालयाची साईज बघा आणि इथं लोक आलेली बघा, याच्यावरून तुम्हाला कळते की भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारी अशी अनेक लोक आहेत जी आजही बसायला जागा नाही म्हणून उभं राहून इथे भाजपाला साथ देत आहेत. आणि कौतुक आहे की अशा लोकांचं की तुमच्यासारखी लोक या लोकांच्यात राहून काम करतात. तुम्ही सगळी लोक जोडलेली आहेत आणि ती लोक आपल्यावरती प्रेम करतायत. तुमचं असंच प्रेम आमच्यासोबत राहू दे, तुमची साथ आम्हाला राहू दे. आम्ही एक संकल्प करून बाहेर पडलेलो आहे. इलेक्शनचं वारं सगळीकडे जोरदार चालू आहे आता सध्याला, त्यामुळे एक संकल्प आम्ही केलेला आहे की पार्लमेंटपासून पंचायतपर्यंत सगळीकडे आम्हाला भाजप आणायची आहे. पण ती फक्त आम्ही म्हणून होणार नाही, यासाठी तुमच्या सर्वांची साथ आम्हाला महत्त्वाची आहे. तो सर्व आशीर्वाद, ती साथ तुम्ही आम्हाला द्याल. या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं होतील, लवकर होतील, याची अशी मी अपेक्षा करते. मी दादांना शुभेच्छा देते. मी सर्व भाजपाच्या आमच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देते. तालुका अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना सुद्धा शुभेच्छा देते. आणि मला इथे कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण दिला, हा माझा सन्मान आहे की मी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे आणि आज मला इथे उद्घाटन करण्यासाठी येण्याची संधी मिळाली. त्यामुळं मी तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. पुन्हा एकदा इथे येण्याची संधी मला मिळेल अशी आशा व्यक्त करते आणि आवर्त घेते. माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय भारत. खूप खूप